नमस्कार, जनसावली न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफीसाठी वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा परभणी रोडवर टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन। ह्या वर्षी झालेल्या महाभयंकर पावसामुळे शेतकऱ्यांचे सर्व पिके कापूस, तूर, सोयाबीन, हळद, ऊस अशा प्रत्येक पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। उर्वरित पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। राज्य सरकारने हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी। या पावसामुळे गुरेढोरे वाहून गेले, माणसे वाहून गेले, घरामध्ये पाणी शिरून संसार उपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झालेले आहे। पुराच्या पाण्यामुळे रस्ते तुटले, शेतीतील सुपीक मृदा वाहून गेली। सर्व नुकसान भरपाई आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक फी माफ करावी, वीज बिल माफ करावे असे आवाहन शेतकऱ्यांनी केले। यावेळी परिसरातील सर्व शेतकरी ह्या रास्ता रोको आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। जगाला जगवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या शेतीचा मसन ओटा झालेला असताना जाधव साहेब 10 मिनिटाची काळजी करू नका। आज आमच्यामध्ये उद्या तुमच्यावर येईल। मी पण प्रशासनामध्ये 30 वर्ष नोकरी केलेला माणूस म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या बापाच्या शेतीचा मसन ओटा झालेला असताना आज ज्याचे बटन आपण दाबले, लाज वाटायली आता ते लोक त्या गौतमी पाटीलला नाचवायलेत। तो ओमराजे निंबाळकर 2-2 परस पाण्यामध्ये जाऊन लेकरा आणि म्हातारे माणसं वाचवतो, तिथला कलेक्टर डान्स करतो। कृषी विद्यापीठ कोणासाठी स्थापना झाली? शेतकऱ्यासाठी। माझ्या बापाच्या शेतीचा मसन ओटा झालाय आणि शेतकरी विद्यापीठाचा कुलगुरू लावणी पाहण्यात दंग झालेला आहे। हयातनगर फाटा येथे रास्ता रोको जे केला, तर तुम्ही विचारलं उद्देश काय? आता उद्देश सांगण्यापेक्षा सगळ्या जगालाच माहित आहे या महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे आणि त्या मागणीसाठी आजचा जे हयातनगर फाटा येथे रस्ता रोको करण्यात आला। रस्ता रोको का करण्यात आला? मला तर या महाराष्ट्रामध्ये असं सांगा वाटतंय की हे जे मुख्यमंत्री साहेब आहेत हे म्हणले याला दुष्काळ म्हणता येत नाही म्हणले, कारण मागे एकदा कोणतरी म्हणले निधी दिला आणि त्या निधीचा संदर्भ धरून हे दुष्काळ नाही, दुष्काळ कशाला म्हणतात? ज्या राज्यामध्ये पाऊसच नाही पडला त्या राज्याला दुष्काळ म्हणतात। हे मला मुख्यमंत्र्याला सांगायचंय की मग तुम्ही दुष्काळ नाही म्हणता तर मग शेताच्या बांधावर आले कशासाठी? त्या लाडक्या बहिणी आमच्याच येतात, तुमच्या कधी सावत्र बहिणी होती तुम्हाला कळणार पण नाही। कारण बिहारमध्ये 10,000 रुपये आहेत, पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये मदत दिलेली आहे पूरग्रस्तांना, अतिवृष्टीग्रस्तांना। आपल्या इकडे फक्त किती आहे अमोल भाऊ? फक्त 8,500 रुपये। सांगायचं तात्पर्य ही मदत अगदी तोडकी आहे। आणि तुम्हाला पलंगाला 21 लाख लागतात, किचन मध्ये दुरुस्ती करण्याकरता 20 लाख रुपये लागतात आणि माझ्या शेतकऱ्याला एकरी फक्त 3,000 रुपये हे आम्हाला सहन होणार नाही। आणि बापानं कष्टानं घाम गाळून जे पेरले, आभाळाकडे डोकं या ठिकाणी नजर होती, परंतु आभाळ इतकं बरसलंय की आमच्या घरादारामध्ये पाणी शिरलंय। शेतात पेरलेलं तर गेलंय, घरातलं खायचं सुद्धा पीठ मीठ वाहून गेले, शेतातले आखाड्यावरचे जनावर वाहून गेले। आणि एवढी भयानक या ठिकाणी परिस्थिती झाल्याच्या नंतर आज सरकार एकीकडे बजाची भूमिका घेत असताना माझा शेतकरी बळीराजा आज या ठिकाणी देशोधडीला लागल्याच्या नंतर सरकार तिकडे बड्या बाता मारतंय, शेतकऱ्याची कर्जमाफी करू म्हणतंय आणि सरकार सत्तेवरती त्या ठिकाणी पक्ष आल्याच्या नंतर मग मात्र आम्ही पंचनामे करू, आम्ही बांधावर जाऊ, आम्ही धुऱ्यावर जाऊ, आम्ही फोटो काढू। ही नाटक कशासाठी? इतकं पॅन्टीवरी करून मस्त लगे गुडघ्यात केल्या चिखलात चालले फोटो काढायला हराम खरं न? शेतकऱ्याच्या जातीचे जर असाल तर जाहीर करा आणि शेतकऱ्याला उभं करा आणि तात्काळ शेतकऱ्याला हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये मदत ही मिळाली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घ्या। काय सांगितलं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं? हेक्टरी म्हणजे 8,500 रुपये मदत देऊ। अरे लाजा वाटल्या पाहिजे। 2-2 हजार रुपये मताला वाटिता इलेक्शन मध्ये, आणि आज माझ्या शेतकऱ्याच्या गळ्याला फास लागल्याच्या नंतर 8,000 रुपये हेक्टरीची भाषा करता। कृषी प्रधान देश म्हणायचा, शेतकऱ्याला बळीराजा म्हणायचं। अरे उभ्या जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी बळीराजा एका दाण्याचे 100 आणि 100चे 1000 दाणे करणारा,
उभ्या जगाची भूक जर शेतकऱ्याने जर नाही केला पेरा तर जग काय खाईल धतुरा अशी अवस्था असताना या शेतकऱ्याला मारण्याचं धोरण, या शेतकऱ्याला मारण्याचं धोरण या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी चालू केलं. आणि मग नुसते पंचनामे, फोटो, जाहिराती, गळ्या इतक्या पाण्यात गेले साहेब, चडी इतक्या पाण्यात गेले. या साहेबाला एकदा तिकडे दाबा हो कुठंतरी. कशासाठी बाता मारता? मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे सत्ताधारी आणि हे शासन आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोरांनो कंबर कसा, हातामध्ये रुग्ण घ्या आणि गरज पडली तर जिल्हाधिकारी कार्यालयावर हे सगळे शेतकरी बांधव आपण जाऊ आणि माझ्या शेतकऱ्याच्या घामाच्या दामासाठी रस्त्यावरची लढाई करू.